राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सुरेशभाई, प्रवीणभाई, अमित सामंत, अर्चनाताई, रेवतीताई, विक्टर डांटसजी, प्रसाद रेगे, संदीप गावस, प्रदीप चांदोलकर, पुंडलिक दळवी, योगेश कुबळ, सावली पाटणकर, बाळ कन्यारकर, आत्माराम ओठळेकर, निलेश गोवेकर, विशाल जाधव, रुपेश जाधव, नम्रता कुबल, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर कोकणात आणि गोव्याचे आमचे सगळ्यांचे म्हणजे माझ्या कुटुंबाचे हे 5-6 दशकाचे ऋणानुबंध आहेत। माझ्या जन्मापासून प्रत्येक सुट्टी ही माझ्या आईवडिलांच्या ज्या ज्या आठवणी आहेत त्या वेंगुर्ल्याच्या आणि सावंतवाडीच्या आहेत। हे मी जन्मापासून इथे खरं तर येते। इथलं जेवण, इथली भाषा, इथली राहणीमान, माझ्या आईवडिलांना हा संपूर्ण भाग प्रचंड आवडतो। तुमचं कालवण, तुमचा मासा मी तितका खात नाही जेवढे ते दोघं खातात, पण माझ्या मुलीचं जेवण मासळी खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही। आणि जर जेवण असेल टेबलावर आणि मासळी नसेल ते म्हणतात स्वयंपाकच नाही केला। म्हटलं स्वयंपाक तर केला आहे। म्हणजे हो भाजी केली आहे, स्वयंपाक कुठे केला आहे? म्हणजे मासळी असल्याचे स्वयंपाक झाला नाही असा आमच्या घरात एक समज आहे। पण ह्या संपूर्ण भागातलं जेवण, भाषा, लोक हे प्रचंड कष्ट करणारे अतिशय प्रेमळ असे कोकणी लोक। आणि माझ्या आईचं आजोळ हे ह्याच भागातलं आहे। माझ्या आजीचं आजोळ म्हणजे राणे हे कुडाळचे आणि अजूनही त्यांचं घर म्हणजे आत्ताच मी आणि अमित सामंत त्याच्यावर वाद घालत होतो। अमित सामंतांचं म्हणणं आहे की माझ्या आईचं माहेर हे अजूनही मालवणला आहे, ते राहतात फक्त अरे कुडाळला। कारण का माझ्या आईचे जे मामा वगैरे आहेत ते आजही कुडाळला राहतात, पण ते ओरिजिनली मालवणचे आहेत। त्याच्यामुळे आमच्या घरातली राहणी पद्धती, भाषा ही खूपशी आईच्या बाजूची पण आहे, वडिलांची आहे तशीच। त्याच्यामुळे खूपशा कोकणी गोष्टी, पदार्थ ह्या आमच्या घरातही होतात। त्याच्यामुळे आपल्याला ह्या भागात आल्यानंतर आपल्या आजोळच्या अनेक आठवणी किंवा राहणीमान मला नेहमीच कोकणात आल्यावर जाणवतं। आज एक वेगळ्या कामाच्या निमित्ताने आले। काल मला पत्रकार विचारत होते की आज तुम्हीही कोकणात आहात आणि आदरणीय पवारसाहेबही आहेत। म्हटलं पवारसाहेब रायगडला DCC बँकेच्या कार्यक्रमाला गेले, मी संघटनेच्या कार्यक्रमासाठी आलेले। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी संघटनेची बांधणी आहे ती महाराष्ट्रात माननीय जयंत पाटलांवरती जबाबदारी आहे आणि फुल न फुलाची पाकळी त्याच्यात आपणही काहीतरी योगदान करावं म्हणून राज्यातल्या सगळ्या लोकांपर्यंत जाऊन महाराष्ट्राची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे काय ही मांडण्याचा एक प्रांजळ प्रयत्न मी करते। खरं तर इथे आल्यानंतर तुम्ही माझ्याबद्दल संसद रत्न हा शब्द वापरला। कोकणात येऊन हिम्मत झाली पाहिजे स्वतःला संसद रत्न म्हणून घ्यायची। कारण का ह्या मातीमधून ज्यांना आम्ही पार्लमेंटमध्ये आदर्श मानतो, ह्या मातीमधून ज्यांचा जन्म झाला, ज्यांनी भारताच्या संविधान आणि पार्लमेंटमध्ये गाजवली त्या काळामध्ये आणि ज्यांची भाषणं वाचून आम्हाला बक्षिसं मिळतात, असे बॅरिस्टर नाथपाई आणि मधु दंडवतेंचा हा भाग आहे। याचा मला सार्थ अभिमान आहे। म्हणजे मी अनेक वेळा पत्रकारांनाही सांगते, पत्रकार मला विचारतात की जेव्हा तुम्ही आयुष्यात वळून बघाल तेव्हा तुम्हाला पार्लमेंटमधलं कोण बघायला आवडेल? लोकांना नेहमी अपेक्षा असते की मी शरद पवार म्हणेन, पण माझ्या पार्लमेंटच्या कामाबद्दल माझ्या मनात कधीही द्विधा नसते। जेव्हा मला आठवतं नाव तेव्हा 2 नावं ही महाराष्ट्रातून मला अभिमान घेताना की मला जर कोणी कधी म्हणलं की यांनी फुल ना फुलाची पाकळी एवढं का होईना बॅरिस्टर नाथपाई आणि मधु दंडोंकडे शिकले तर माझ्या खासदारकीचं सार्थक झालं। कारण का अप्रतिम म्हणजे आजही त्यांचे रेफरन्सेस म्हणजे पार्लमेंटमध्ये आम्ही जातो तेव्हा त्या दोघांची पुस्तकं ही आमची अशी उभी असतात। काय रेफरन्स वाचला पटकन
मधु दंडवतेंचं पुस्तक काढा, बॅरिस्टर नाथ पाईन करा, रेफरन्स काढा आणि ती रेफरन्स केस घेऊन आम्ही भाषण करतो. अतिशय उत्तुंग असं नेतृत्व या भागातून येऊन गेलं. आणि तेव्हा काही इंटरनेट नव्हतं, गुगल नव्हतं आणि काहीच नव्हतं. केवढा अभ्यास करून 21व्या शतकात आणि विकासाची मागणी ह्या दोघांनी केली याचा खरंच आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आणि प्रचंड मनात आदर आणि आम्हाला खूप मोठे गुरु असं ते दोघंही होऊन गेले. तुम्ही ट्रेनचा उल्लेख केला. मधु दंडवतीजी त्यांनी पहिल्यांदा ट्रेन कोकणात आली आणि आता त्याच्यामध्ये खूप मोठे सातत्याने बदल आपल्याला दिसत आहे. कोकणातली ट्रेन सुधारली पण कोकणातला रस्ता नाही सुधारला. कारण का मला खूप इच्छा असते की ते गाडीने यायचं म्हणजे टप्प्याटप्प्याने सगळं बघता येतं, पण कोकणातल्या रस्त्यांचा काही प्रश्न सुटेना अजून आणि त्याच्यावर आंदोलन होतात, सगळे पक्ष उतरतात. पण काय आपल्याला दृष्टच लागली आहे. मला वाटतं अमित दादा तुम्ही तो कौल लावून बघा. आता तुमच्याकडे कोकणात तो कौल लावतात ना की आमचा रस्ता कधी हायवे पुरा होणार, अशी खरंच परिस्थिती झालेली आहे. या संपूर्ण भागात आल्यानंतर आपण ज्या पद्धतीने अर्चनाला सगळे मार्गदर्शन करता ही माझ्यासाठी एक खरंच कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट आहे. एक नवीन पिढीची लोकप्रतिनिधी, जी मुलगी इंजिनियर आहे, इंजिनियरनंतर राजकारणाचा जबाबदारी घेऊन आपण काहीतरी बदल घडवावा असं करून ज्या मातीत तिचा जन्म झाला, ज्या मातीने तिला ओळख दिली, त्या मातीमध्ये आपले नातं आहे आणि ती जबाबदारी घेऊन आज ती काहीतरी करू पाहते याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिला पक्ष आहे ज्यांनी युवती काँग्रेस काढली आणि युवती काँग्रेस काढल्यानंतर एक 50-100 मुली आज ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतात, ज्या हाय परफॉर्मर आहेत, त्याच्यापैकी एक अर्चना आहे. ही खरंच माझ्यासाठी एक खूप अभिमानाची आणि कौतुक गोष्टी आणि ती चांगलीच तयार होते हे आज सकाळपासून मी बघते. त्याच्यामुळे 2024मध्ये महाविकास आघाडीकडे जरूर, महाविकास आघाडीची जेव्हा चर्चा होईल तेव्हा जरूर तुमची जी काही मागणी अमितदादांनी आणि अर्चनाबद्दल ज्या भावना तुम्ही व्यक्त केल्या त्या तुमच्या सगळ्यांच्या वतीने महाविकास आघाडी आणि इंडियाच्या मीटिंगमध्ये माझ्याकडून पूर्ण ताकदीने मांडल्या जातील. हाही मला तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. आज इथे आल्यानंतर साधारण विकास, आता एक गोष्ट मला फक्त समजली नाही. मी सगळी भाषणं नीट ऐकते कारण आपलं भाषण आधीच्या सगळ्या भाषणात आपण काहीतरी विचार करून आलेला असतो, मग इथली लोक काहीतरी बोलतात, मग त्यात थोडेसे काही बदल करावे लागतात. आणि एक मला भाषणातला एक मुद्दा फक्त माका समजला नाही की त्यांनी सांगितला की जॅकेटमध्ये हात घातला आणि पैसे काढला. ते कुणाचं जॅकेट ते माका समजला नाही. मग एक तर कुणाचं जॅकेट समजला नाही आणि झब्बा आणि पैसे कसे आले. मोदीजींना तर डिमॉनिटायझेशन केलं, नोटबंदी झाली, मग यांच्याकडून कुणाच्या खर्चातून पैसे निघतात, पैसे येतात कुठून. नोटबंदी झाली की नाही, करेक्ट. तुमच्याकडे पैसे आहेत का. आपलं सगळं क्रेडिट कार्डवर चालतं आणि आता तर मोबाईलवरच चालतं, टक टक टक. तर पुढच्याच खिशात हात घालवायचे सांगा, डायरेक्ट ट्रान्सफर करा मोबाईलपासून आमच्या मोबाईलमध्ये. यांच्याकडून पैसे येतात कुठे. आता एक तर मला कळलंच नाही कुणाचा झब्बा. त्याच्यामुळे पत्रकारांनो गैरसमज नसावे, बातमी लावताना पूर्ण लावा, अर्धी लावू नका. मला या भाषणाचा मुद्दा कळला नाही की झब्बा कुणाचा, कोण त्या झब्यात हात घालतं आणि कुणाला पैसे देतं. मला मोदीजींना सांगावं लागेल दिल्लीला जाऊन कि मोदी जी कोंकण में कुछ गड़बड़ हो रहा है, वहाँ कैश चल रहा है. आपने तो नोटबंदी की, कोंकण में नोट कहाँ से आई. ये तो कुछ फेक बिग भी है, खोट्या पण नोटा असतात आजकाल, जमाना खराब आहे. 50 खोके. अच्छा, एक खोकेवाल्यांचं बोलताय, आत्ता कळलं. मी एक महाराष्ट्राला सांगते, 50 खोके एकदम ओके ना. 50 खोके इज नॉट ओके. ह्या राज्यामध्ये आम्ही काय बिकाऊ नाही आहोत. एक तुम्हाला सांगते, एकीकडे सत्ता आणि दुसरीकडे संघर्ष. या सुप्रिया सुळे आणि व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसानी संघर्ष चूज केलेला आहे, कोणीही सत्तेत बसलेला नाही आहे.
सगळे संघर्षाच्या मार्गावर आहेत, सगळ्यांना सत्ता होती, कुणाला नव्हती. आणि मी म्हणत नाही, तेच बाहेर बोलतात. कारण का माझा स्वभाव आहे, जे बंद खोलीत होता ना ते बाहेर बोलत नाही मी. तसे संस्कार माझ्या आईने माझ्यावर केले की काही गोष्टी पोटात ठेवायच्या असतात. आणि महिलांना हे जास्त समजतं पुरुषांपेक्षा. आपण सगळंच मनातलं आणि खरं बोलायला लागलो तर आपल्या संसाराचं काय होईल. काही गोष्टी हात रोखून ठेवायच्या असतात ना आपल्याला. कुटुंब एकत्र ठेवायचं का नाही महिलांनो. सासू सासऱ्यांचा मान सन्मान असतो, नवऱ्याचा असतो, पोरांचा असतो, नंडेचा मान सन्मान, सगळे नाती गोती आपल्याला जपायची असतात की सगळं आपण खरं बोलायला लागलो तर घरात भांडण होईल की नाही. आपण भांडणं लावायला आलो आहे महिला का आपण आपलं घर एकत्र ठेवायला आलो आहे. आपण घर एकत्र. त्यामुळे बरेच पुरुष मी ऐकते काय काय बोलत असतात. आजकाल जरा कमी बोलतात. मी आधी त्यांना सांगायची की जास्त बोलू नका, करारा जवाब मिलेगा. जेवढं तुम्हाला माहिती आहे त्याच्यापेक्षा गुंजभर मला जास्त माहिती आहे, पण मी बोलत नाही. कारण का आपल्याला माझं भांडण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका घटकाशी आणि मी तर त्यांना शिवसैनिक म्हणतच नाही, ते जे कोण गेलेत ना हे ट्रिपल इंजिनचा खोका सरकारवाले, त्यांच्याशी नाहीच आहे. माझं भांडण फक्त भारतीय जनता पक्षाची आहे, बाकी कुणाशीही नाही आहे. याचं कारण ह्या राज्य उद्ध्वस्त करायचं पाप कोणी केलं आहे तर ते भारतीय जनता पक्षाने केलं आहे, बाकी कोणी नाही केलं. आणि उद्धवजी त्यांना भ्रष्ट जनता पार्टी म्हणतात. मी आत्या आहे त्याच्यामुळे मी आणखीन एक नाव ठेवणार. उद्धवजी फक्त भ्रष्ट पार्टी म्हणतात, मी तर त्यांना भ्रष्ट जुमला पार्टी म्हणते. ते भ्रष्ट पण आहेत, ते जुमलेबाज पण आहेत आणि असा त्यांचा पक्ष आहे. एनिवे कोकणाच्या लोकांना मी का सांगते, तुम्ही त्या कमळाला कधीच जवळ केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी हे भाषण इथे का करते देवालाच ठाऊक. कारण का तुम्ही हुशार आहात, तुम्हाला माहिती आहे की हे बाहेरचे लोक आहेत. आणि खरंच आहे, हे भ्रष्ट जुमला पार्टी जी आहे ना, तुम्ही जरा त्याचा विचार करून बघा. त्यांनी तुम्हाला आपल्या पदरात काय पाडलं. त्यांनी काल योगायोगाने मोदीजी आदरणीय पवार साहेबांबद्दल बोलले. मोदीजी मोठे नेते आहेत, या देशाचे प्रधानमंत्री आहेत. मला प्रोटोकॉल समजतो की देशाच्या प्रधानमंत्र्याला काही बोलण्याचा अधिकार आहे. ते प्रधानमंत्री आहेत, त्या पदाला एक मान सन्मान आहे. पण मला फक्त एक गोष्ट कळली नाही, म्हणजे मी थोडीशी कन्फ्यूज्ड आहे. माझा प्रॉब्लेम असा झाला आहे, माका समजत नाही का आजपासून कोण कोण काय काय बोलते. तर मोदीजी काल असं म्हणाले की पवार साहेबांनी शेतकऱ्यासाठी काय केलं. मी अतिशय प्रांजळपणे, अतिशय विनम्रपणे, हे पुरं रेकॉर्ड कर रे, अर्ध करू नको. मी अतिशय प्रांजळपणे विनम्रपणे या देशाच्या माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना हात जोडून विचारते की माननीय आदरणीय पवार साहेबांनी या शेतकऱ्यासाठी काय नाही केलं हे तुम्ही मला सांगा. आणि हे केल्याबद्दल तुम्हीच त्यांना पद्मविभूषण दिलं, ते तर आम्ही नाही दिलं. पद्मविभूषणाचा सत्कार तुम्ही केला. मग कुठले मोदीजी खरे, जे पवार साहेबांचं कौतुक करणारे मोदीजी खरे का काल प्रश्न विचारणारे खरे. यातले मोदीजींचा कुठला खरं. पवार साहेबांचं कौतुक करणं खरं, पद्मविभूषण देणं खरं, बारामतीला येऊन खरं बोलणं खरं. ह्याला विश्वास ठेवू का ह्याला विश्वास ठेवू. पण एक गोष्ट सांगते आणि पत्रकारांना तुम्ही याची नोंद घेतली पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिल्लीमध्ये नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणतात. आदरणीय माननीय मोदीजी आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी बोलायची. NCP क्या है तर नॅचरली करप्ट पार्टी. काल बदल झालेला बघितला तुम्ही. काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर 1 रुपयाचाही भ्रष्टाचाराचा आरोप हा मोदीजींनी केला नाही. ते फक्त म्हणाले, ते नॅचरली करप्ट पार्टी पण म्हणाले नाही, जे ऑन रेकॉर्ड म्हणलेले आहेत. त्यांनी फक्त एक प्रश्न विचारला, महाराष्ट्रात आल्यावर टीका कोणावर करणार तर हेडलाईन होणार पवारसाहेबांवर. त्याच्यामुळे ह्याचा सगळ्याचा सार एवढंच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्ट पक्ष नाही. आणि ह्या राज्यामध्ये कोणीही कुठूनही आला तरी जर त्याला हेडलाईन करायची असेल तर आदरणीय पवारसाहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुमचं भाषण कोणी छापणार नाही. हेही वास्तव काल झालेलं आहे. दुसरा कुठला भाषणाचा मुद्दा मला सांगा कालचा. आज इथे हेडलाईन पण तरुण भारतची काय आहे तीच आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण पवारसाहेबांवर टीका करत नाही आपल्याला हेडलाईन होत नाही. मला बाकीचं भाषण सांगावं प्रधानमंत्र्याचं. मला ह्यांना पण विचारायचं आहे. तुम्ही ऐकलं असेल ना भाषण काल.
पवारसाहेबांची टीका सोडून आणखीन भाषणातले 5 मुद्दे सांगा. 5 पत्रकारांनाच विचारते, तुम्हाला विचारतच नाही. सांगा. आता पुढे मला काही ह्या विषयावर बोलायची गरजच नाही आहे, कारण का नुसती टीका करून प्रश्न सुटत नाही तो. आणि 9-10 वर्ष झाली ना, 60 वर्ष तुम्ही काय केलं, 70 वर्ष तुम्ही काय केलं, ती भाषणं त्या काळात ठीक होती. ना खाऊंगा ना खाणे दूंगा, या राज्यातल्या देशातल्या लोकांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात दिली ना त्यांना मतं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं नाही, या देशामधले कुठलेही पक्ष एक तरफ आणि भ्रष्ट जुमला पार्टी एक तरफ. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठल्या पक्षात असेल तर तो भारतीय जनता पक्षात आहे. हा माझा आरोप त्या पक्षावर आहे आणि मी कुणाबरोबरही बसायला तयार आहे. आमच्यावर आरोप करत होते, आम्ही ऐकून घेतले, ते आम्ही उत्तरं दिली, आम्हाला ऐकायला कोणी तयार नव्हतं. म्हणजे आम्हाला 2014मध्ये उभं केलं होतं की या देशाचं जे काय वाटोळं झालं ना ते ह्यांच्यामुळे झालंय, मी येऊन बदल करणार आहे. या देशाने विश्वास टाकला त्यांच्यावर, या देशाने प्रेम दिला, आदर दिला, सन्मान दिला. आपल्या पदरात काय पडलं 9 वर्षांनी? आपल्या पदरात महागाई पडली, बेरोजगारी पडली. अरे तुमचेच इथले आमदार मंत्री आहेत ना शिक्षणाचे, शिक्षण मंत्री इथलेच आहेत ना. हे मला एक सांगा महिलांनो, तुम्हाला शाळा पाहिजे का दारूची दुकानं पाहिजे? तो उत्तर द्या मला. मग हे जे ट्रिपल इंजिनचं 50 खोक्याचं सरकार आहे ना, या सरकारचा वर आरोप आहे माझा की हे दारूची दुकानं वाढवतायत आणि शाळा कमी करतायत. तुमचे आमदार आल्यावर त्यांना प्रश्न विचारा हा की शाळा एक करताय तुम्ही, काय निर्णय घेतलाय, काय पॉलिसी? आणखीन एक तुम्हाला सांगते, शिक्षण खात्यावर रोज माझं भांडण होतं. एवढ्यासाठीच होतं की दर आठवड्याला एक GR निघतो, शिक्षण खात्याचा दर आठवड्याला एक GR निघतो. कोणीतरी शिक्षण नुसते चालक प्रायव्हेटचं नाही, मी सरकारचं पण बोलते. शिक्षण मंत्री म्हणजे केवढं मोठं पद असतं. पुढच्या अनेक पिढ्या याच्यावर शिक्षणावर डिपेंडंट असतात आणि त्या शिक्षणाला तुम्ही एवढं हलके फुलके घेता. रोज नवीन GR काढता, शाळा क्लस्टर करून कमी करायच्या आणि दारूची दुकानं वाढवायची. हे या सरकारचं धोरण आहे. शिक्षकांना न्याय मिळतोय का? शिक्षकांची भरती झाली आहे का? आणि या सरकारचा एक निर्णय, शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत तिथे रिटायर्ड शिक्षकांना हे पैसे देणार, पण नवीन पिढीची जी मुलं शिकतायत आणि शिक्षक होऊ पाहतायत त्यांना नोकऱ्या देणार नाही. हा निर्णय या ट्रिपल इंजिन सरकारचा. अशा सरकारबरोबर तुम्हाला लढायचं आहे. या सरकारला आपण मतदान करणार आहोत. अरे हे ना शरद पवारचे राहिले ना बाळासाहेब ठाकरेचे राहिले. शिंदे साहेब संभाल के रहो, ये दोनों के नहीं होए तो तुम्हारे कब होंगे. विचार करून बघा. वैचारिक भूमिका काहीतरी असते ना, आणि जे असे असतात ना त्यांचा तर नेहमी लक्षात ठेवा. आणि जे जास्त हळू बोलतात ना त्यांच्यासुद्धा अजून सावध राहा. खरंच सांगते, मैंने तो कान पकडले. खूप काही लोकांना सवय असते, मी जनरली स्वभावाबद्दल बोलते, कोणी चुकीचे अर्थ काढू नये. मी आपलं लोक कशी असतात याची अनेक उदाहरणं तुम्हाला देते. काही लोकांना सवय असते असं हळूहळू हळूहळू बोलायचं. आपल्या नेत्याच्या जवळ जायचं आणि हळूहळू बोलायचं. त्या नेत्याला पण वाटतं काय सुसंस्कृत माणूस आहे, एवढा हळू बोलतो, किती सुसंस्कृत आहे, किती प्रेमळ आहे, किती माझा आहे. तो खंजीर खुपसून फिरवल्यावरच कळतं, अरे बापरे हाच होता का तो हळू बोलणारा. ओ बी. आणि काय काय कारणं देतात तो लोक, काय कारणं, म्हणजे मला एक चाट पडते. काही लोक असं म्हणतात की मला पक्ष सोडायचा नव्हता, पण आणखीन त्या पक्षात आले, तुम्ही त्यांच्या प्रचाराला गेला म्हणून मी सोडून गेलो. ठीक आहे, समजू शकते. म्हणजे आता समजा अमित भाऊ, आपलंच उदाहरणं द्यावी, बाहेरच्यांचं कशाला बोलावं. मी अर्चनाच्या प्रचाराला गेले आणि अमित सावंत म्हणाले की नाही तुम्ही आला ना, तुम्ही तिथे आला, मी नाराज झालो, आता मी चाललो. मी म्हटलं अमित थांबा, नको माझं आणि अर्चनाचं भांडण. ठीक आहे, जा बाबा, आमच्या शुभेच्छा आहेत. अमित सावंत दुसऱ्या पक्षात जातात, तेवढ्यात अर्चना घारे पण त्याच पक्षात पोचतात. तिथे हातात हात घालून भाषण करत फिरतायत, मंत्रीपदात चालतात. अरे जनाची नाही तर मनाची तरी ठेवा ना काहीतरी. शेवटी त्याला उसको जवाब देना आहे. कधीतरी मी तर रामकृष्ण हरिवाली आहे, मला विठ्ठलाच्या शिवाय काही दिसत नाही. आणि रोज रात्री विठ्ठलाला मला उत्तर देता येतं, मला खोटं बोलता येत नाही. हो,
माझा प्रॉब्लेम काय आहे, मला खोटं बोलता येत नाही. आणि करायचं असेल ना वार तर समोरून करायचा, मागून वार करण्यात काय मजा आहे. आणि एक निष्ठा ठेवायची. एकदा एक निष्ठा ठरली ना की मग तर ठरली. मग काय, मी तुम्हाला म्हणलं तसं, सत्ता काय आणि संघर्ष काय. मला सत्ता तेवढी प्रिय नाही आहे आणि संघर्ष में कुछ और जी मजा आहे. जे अभ्यास करून पास होण्यात मजा आहे ना, ती कॉपी करून पास होण्यात मजा नाही. आता जे कॉपी करून पास होत आहेत त्यांना शुभेच्छा आहे, काय हरकत नाही. पण आम्ही मेरिट लिस्टमध्ये येणार, अभ्यास करून, संघर्ष करून, कष्ट करून येणार, त्याच्यात खरी गंमत आहे. आणि लोक म्हणतात भीती भीती भीती. कशाला कोणाची भीती? भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. कशाला एवढी भीती आणि कशासाठी मला भीती आहे सांगा. आपण काही केलंच नाही चुकीचं तर आपल्याला भीती कशाला कोणाची. आणि आपल्याला सगळ्यांची लग्न करून नांदायचं आहे का? आपल्याला काम निकालणे काय? आपली लोकांच्या आयुष्यात चांगला बदल झाला की कारण. तुम्ही माझ्या मतदारसंघात कुणालाही विचारा, मी कधी बदल्या असल्या काही भानगडीत नव्हतं. पक्ष सगळे एकत्र मिळून चालवायचे. मी कधी म्हणायची नाही ह्याला हे पद द्या, ह्याला पद द्या, ह्याला. विचारा अर्चना अनेक वर्ष राहिलेली आहे त्या मतदारसंघात. नेवर. तुम्ही ज्या द्याल त्याच्याबरोबर काम करू. ह्याच्यात तर टीमवर्क म्हणतात ना. लीडरशिप इज व्हॉट? लीडरशिप इज टेकिंग एव्हरीबडी अलॉंग. तो शेवटचा माणूसही आपला वाटला पाहिजे. मगाशी आदरणीय पवारसाहेबांबद्दल कोणीतरी बोललं त्या बाबतीत की पवारसाहेबांना प्रत्येक हा कार्यकर्ता हा सहकारी वाटतो. ते गाडीने का फिरतात? कारण का गाडीने जाताना तुमच्या गाठीभेटी होतात. हेलिकॉप्टर आणि प्लेननी ते येऊ शकत नाहीत का? पण त्यांना गाडी आणि ट्रेनच आवडते. आता परवाच माझं आणि त्यांचं भांडण झालं. त्यांना धुळ्याला जायचं होतं, ते म्हणले मी ट्रेननी जाणार. म्हटलं तुम्ही ट्रेननी जाणार नाही. ते म्हणले का नाही जाणार? म्हटलं आता त्यांना वय झालेलं सांगितलेलं आवडत नाही, त्याच्यामुळे म्हटलं कशाला जाता ट्रेनने? मी ट्रेननी जाणार. म्हटलं बाकी सगळं तुमचं ऐकते बाबा, ट्रेननी जाऊ नका. याचं कारण वय हे ते. मग म्हटलं तुम्ही गाडीने जा, 2 दिवस जास्त लागतील. इथून नाशिकला जा, जास्ती लोक म्हणा मला ट्रेनमध्ये गेले की लोक भेटतात. म्हटलं गाडीने गेले तरी भेटतील. तुम्ही मुंबईवरनं नाशिकला जा, नाशिकला थांबा, दुसऱ्या वर्षी धुळ्याला जा. ओव्हरनाईट ट्रेन नको बाबा या वयामध्ये. मग काहीतरी झालं, मग गेले गाडीने. पण माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकप्रतिनिधीची एक वैचारिक बैठक असते आणि आम्ही कुणामुळे आहोत? आम्ही तुमच्यामुळे आहोत. तुम्ही जो विश्वास आम्हाला देता, प्रेम देता, त्याच्यातून आम्हाला संधी मिळते. आणि सत्ता काय असते हो? तुम्हाला सगळ्यांना वाटतं सत्ता म्हणजे काहीतरी मोठी गोष्ट आहे. जन्मापासून सत्ता बघितली काही नाही. सत्तेमध्ये असलं की फार झोप लागते वगैरे असा गैरसमज कुणाचाही नसावा. जो सत्तेत असतो ना त्याला उलट कमी झोप लागली पाहिजे. आता काय होतं मला माहिती नाही महाराष्ट्राच्या राजकारणात, पण आत्ता कारण का तुम्हाला माहिती आहे आता महाराष्ट्रात काही झालं तरी हे सगळे हसतानाच दिसतात. एवढा आरक्षणाचा मोठा मुद्दा चालू असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणले माईकवर, चला उरका आणि काहीतरी नगून जा. बोलायचं आणि निघायचं. बोलायचं आणि निघायचं हे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री म्हणत आहेत. ते चॅनलवाल्यांचे आभार, तुमचे ते स्मार्ट माईक्स होते त्याच्यामुळे कळलं तरी आम्हाला. थोडं बोलायचं आणि निघायचं. कुठे निघायचं? कुठे चाललंय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ओरबाडून घेतलं ना. आणि कुणाकडून ओरबाडून घेतलं? आमच्या उद्धवजींकडून. ठाकरे कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे 6 दशकाचे ऋणानं बंद आहेत. अरे विरोधी गेला ना तरी विरोध करायला पण दिलदार विरोधक लागतो. पवारसाहेब आणि बाळासाहेबांची मैत्री ही चांगली होती, पण त्याच्यामध्ये एकामेकाला दिलदारपणे त्यांनी विरोधी दोघांनी टोकाचा केलेला. ह्यालाच राजकारण म्हणतात. वैयक्तिक नाती आणि राजकारण ह्याच्यात कधी गल्लत करायची नाही आणि ह्या 2 नेत्यांनी कधी केलीही नाही. शिवसेना मोठी झाली, आनंद आहे आम्हाला. शेवटी लोकांच्या मनात जे असतं ते लोकांनी करावं. कोकणात पण त्यांची मोठी ताकद आहे. बाळासाहेबांवर प्रेम करणारे तुम्ही लोक आहात. बाळासाहेब हयात असताना पक्ष मुलाला दिला की नाही? बाळासाहेब हयात असताना त्यांनी पक्ष उद्धवजींना दिला. सगळ्यांना मान्य होतं की उद्धवजी या पक्षाचे, त्यांच्याकडे काय म्हणतात, पक्ष कार्य अध्यक्ष, त्यांच्याकडे काय म्हणतात, पक्षप्रमुख. पक्षप्रमुख म्हणून उद्धवजींना निर्णय घेतला. यांना काय अधिकार हो उद्धवजींकडून पक्ष काढून घ्यायचा? मला सांगा ताई, तुमची शेती आहे का? इथे कुणाची शेती आहे का? तुमची आहे? सगळ्यांची आहे. तुमची आहे का हो? तुमची कोणाची असेल की?
किती एकर आहे? 20 एकर आहे. बडा आहे. कोणाची? वडिलांची आहे का? वडिलांनी तुम्हाला दिली आहे? आता असं करा, आता ती मला देऊन टाका. देणार का तुम्ही? तुमच्या वडिलांनी जी वस्तू तुम्हाला दिली आहे ती तुम्ही मला द्याल का? नाही द्याल. आणि नाहीतर आहेच दुसरी एक पद्धत आहे काढून घ्यायची महाराष्ट्रात आलेली, ज्याला म्हणतात आईस. आईस माहिती आहे का तुम्हाला? आईस म्हणजे कोण इंग्रजी शाळेत शिकले का? आईस म्हणजे बर्फ. करेक्ट. आईसचं स्पेलिंग माहिती आहे का कोणाला? काय रे पोरांनो, आईसचं स्पेलिंग काय? ICE म्हणजे बर्फ. आता या केंद्रातल्या अदृश्य शक्तीने त्याचा अर्थ बदलून टाकला. आता विरोधात बोलला, आता ह्यांनी जमीन दिली नाही ना आपल्याला, ह्याला आईस करून टाकू. आईसचा अर्थ काय दादा माहिती आहे का? पहिलं आम्ही तुम्हाला म्हणजे इन्कम टॅक्सची नोटीस पाठवणार. तुम्ही आम्हाला जमीन नाही दिली की आम्ही तुमच्या मागे CBI लावणार, आणि तरी तुम्ही नाही ऐकलं तर ED लावणार. त्याच्यामुळे इन्कम टॅक्स, CBI आणि ED आम्ही तुमचा आईस करणार. असं मी म्हणत नाही, ते करतात ते दिल्लीचा अदृश्य शक्ती. आता या अदृश्य शक्तीला जे आईसला घाबरले ते त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकतात आणि डिफ्रॉस्ट म्हणतात ना आपलं, बाहेर निघतात. हे पद्धत झालेली आहे. या आईसच्या विरोधात मी लढायचं ठरवलं. आपण कधी कोणाचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला नाही, त्याच्यामुळे आपल्याला आईसची काही भीती नाही. मी काय तुमची जमीन घेणार नाही. काळजी करू नका. तुमच्या वडिलांची आहे, मी हक्कवाली आहे. जो तुमचा हक्क आहे तो तुमचाच राहील, आणि तो कसा राहील याच्यासाठी तुमच्यासाठी लढीन वेळ पडली तर. त्याच्यामुळे हे आईस बाईसच्या भानगडी आपल्याकडे नाही. हे आईस त्या अदृश्य शक्तीकडे. लोकांना सातत्याने भीतीच ठेवायचं. मला तर काय, बिचाऱ्या पत्रकारांना पण त्याच्या आईसमध्ये ठेवलं आहे. ते काय करणार? लोक घाबरतात. मुलं असतात, शिक्षण असतं, बायको असते, आई वडील घरात असतात, सगळे घाबरतात त्या आईसला. पण या आईसच्या विरोधात आपल्याला लढायचं, कारण का आपण खरे आहोत. मी नेहमी सगळ्यांना सांगते की सुप्रिया सुळे की सबसे बड़ी ताकद मेरी ईमानदारी है. त्याच्यामुळे मला नाही त्या दिल्लीच्या अदृश्य हाताची भीती वाटत. कशाला मी घाबरू? कशासाठी मी घाबरू? आणि मला दुसऱ्याचं नकोच आहे. माझं मी तुम्हाला देणार नाही, पण तुमचं कधी हिसकावून घेणार नाही. त्याच्यामुळे तुमचं जे आहे ते तुमचंच राहील. आणि इथे येऊन उद्योग करत मी बघते की ती MIDCचं मगाशी पण अर्चनाच्या ह्याच्यात आलं. मला एक सांगा, राणेसाहेबांच्या काळात झाली ना MIDC, तेव्हा कुणाचं सरकार होतं? काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. मग 60 वर्षात तुम्ही काय केलं विचारताना आम्हाला, मला पण तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही 60 वर्षात काय, तुम्ही 8 वर्षात काय केलं? MIDC पूर्ण केली? इथे धंदा पाणी आलं? ते काँग्रेसमध्ये राणेसाहेब होते तेव्हा झालेला निर्णय ना. मग का नाही इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे आल्या? याचं उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे ना. जे कोणी असतील, मंत्री असतील, कोणी असेल, हो, सत्ता कशासाठी असते? तुम्ही म्हणता ना आम्ही विकासासाठी सत्तेत गेलो असं सगळे म्हणतात ना. मग इथल्या MIDCमध्ये स्थानिक आमदार तुमचे मंत्री आहेत ना. किती वर्ष मंत्री आहेत? किती टोटल किती वर्ष मंत्री आहेत? किती? 10 वर्ष. अरे 10 वर्ष मंत्री असून एक MIDC करू शकत नाही. अरे आमचे MIDC येऊन बघा, खरंच येऊन बघा. इन्व्हेस्टमेंट आणायला काय फार लागत नाही. नुसतं गोड हालू बोलून पक्ष बदलून विकास होत नाही. त्याला खेट्यावऱ्या मारायला लागतात, 10 वेळा मंत्रालयात जावं लागतं. तिथे फक्त बुके घेऊन ह्याला एअरपोर्टला उद्घाटनासाठी आणि वेलकमसाठी काम नाही करायचं आहे. त्याला PRO म्हणतात. PRO असतो ना कंपनीमध्ये, एक चेअरमन असतो, MD असतो आणि एक PRO असतो. PROनी काय करायचं असतं? त्यांनी फक्त जायचं, सुप्रिया सुळे खासदार आल्या, बुके द्यायचा, फोटो घ्यायचा, आमची कंपनी लय भारी ताई, काही त्रास देऊ नको, गोड गोड गोड, दिवाळीला येऊन एक मिठाईचा डब्बा, टाटा बाय बाय, एवढंच. तो वाढवत नसतो फॅक्टरी, तो फक्त PRO, पब्लिक रिलेशन ऑफिसर. तर तुम्हाला पब्लिक रिलेशन ऑफिसर पाहिजे का तुम्हाला आमदार पाहिजे जो MIDC आणणार आहे? ह्याचा निर्णय तुम्ही घ्यायचा. आणि कदाचित आमच्याकडूनही चूक झाली असेल,
कारण का आमच्या चिन्हावरही 2 वेळा निवडून आले. त्याच्यामुळे मीही कबूल करते. हे बघा, जेव्हा एक बोट तुमच्याकडे जातं तेव्हा 3 बोटं माझ्याकडे येतात. त्यातली 2 बोटं नक्कीच माझी आहेत, कारण का 2 वेळा घड्याळावरच निवडून आले. हां, 2 वेळा ना. मग मान्य करते ना, चूक झाली बाबा, मान्य करते. आम्ही विश्वास ठेवला, तो घात करेल असं कधी वाटलं होतं? जेव्हा आपण विश्वासाच्या नात्याने एकावर विश्वास ठेवतो, तो घात करेल म्हणून विश्वास ठेवतो का आपण? तुम्ही आता माझ्यावर विश्वासाच्या नात्याने माझ्याकडे बघताय की नाही? मी कधी घात करणार नाही. हा, हे रेकॉर्ड कर बाबा, तू घात नाही कर. एखादा पाऊल मागे घेऊ, पण घात नाही करणार कोणाचा. जिसका अभी इतना भी नमक खाया हो ना, याद रखणं. हे माझ्या आईचे संस्कार आहेत. कुठल्याही नात्यामध्ये 2 पैशाचं पण काहीतरी असेल ना सुप्रिया नातं, वेळ आली ते 1 पाऊल मागे घे, पण गद्दारी करू नको. त्याच्यामुळे हे मराठी संस्कार आहेत. ते मराठी करतात ना. काय केलं हो मराठी माणसासाठी, काय केलं? आज सकाळची बातमी सांगते तुम्हाला. आज सकाळी हे जे हिऱ्याचे व्यापारी आहेत ना, हिऱ्याच्या व्यापाऱ्यांसाठी मुंबईमध्ये आदरणीय पवार साहेबांनी एक मोठं युनिट केलं होतं. हजारो नाही, लाखो नाही, करोडो लोकांची इन्व्हेस्टमेंट होती. आज सगळी परराज्यात गेली आहेत. गुजरातमध्ये जायचं मला दुःख नाही. प्रत्येकाला आपलं घर वाढवायचा अधिकार आहे. प्रत्येक राज्याला अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांनी तो नेला. मग आपलं काय ट्रिपल इंजन खोके सरकार झोपलं होतं का? तुम्हाला खोके द्यायला, घरं फोडायला पैसे आहेत, तुम्हाला आमदार फोडायला पैसे आहेत, पण तुम्हाला हे हिऱ्याचे व्यापारी गुजरातला जात होते, त्यांना थांबायसाठी तुमच्याकडे काही यंत्रणा नाही. मी जाहीर या व्यासपीठावरून निषेध करते अशा सरकारला, जे सगळे उद्योगधंदे जे महाराष्ट्राचे आहेत हे दुसरीकडे जात आहेत. तुम्ही एकदा म्हणाल की आमचा पक्ष, उद्धवजींचा पक्ष या सगळ्यांना त्रास दिले, आईस केलं, सगळं केलं. हे तुमचं झालं. आमच्या पदरात काय पडला हा प्रश्न तुम्ही विचारू शकता मला. हो सुप्रिया सुळे ठीक आहे, हो तुम्हाला त्रास झाला, उद्धवजींना त्रास दिला, आमच्या पदरात काय पडलं? एकदा ऐकून घेऊ, दोनदा ऐकून घेऊ, साहजिक आहे, माणूस आहे. ही लढाई फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेची नाही आहे, ही महाराष्ट्राच्या जनतेची आहे. तुमच्या मुलांनी, तुम्ही कष्ट करून मुलं शिकवली की नाही? मग त्या शिकलेल्या मुलांना नोकऱ्या मिळायला नको का? मग त्या नोकऱ्या ज्या तुमच्या मुलांचा हक्क आहे तो दुसऱ्याला देण्याचा पाप हे ट्रिपल इंजिन सरकार करतंय, कारण का घाबरतंय. हे नेहमी म्हणतात ना, एक म्हण आहे, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. ये सरकार महाराष्ट्र की झुकती है, झुकाने वाली अदृश्य शक्ती दिल्ली में बैठी है. आणि मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे, ना कधी झुकली आहे ना झुकेंगी. हा महाराष्ट्र कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. जेव्हा जेव्हा त्या हिमालयाला गरज पडली तेव्हा हा सह्याद्री गेलेला आहे. तो वाकण्यासाठी नाही गेला आहे, तो मदतीसाठी गेलेला आहे. हा मराठी स्वाभिमान आहे. तुम्ही कोकणी लोक आहात की नाही स्वाभिमानी? तुम्हाला नाही वाटत हो आम्ही कोकणातले आहोत? का नाही वाटला पाहिजे? प्रत्येकाला आपला स्वाभिमान असला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला, कुटुंबाला, माणसाला, लहान पोरांना पण. आणि हा स्वाभिमान तुम्ही काय घाण टाकलाय त्यांना? फॉक्सकॉन नावाची कंपनी, 1.5 लाख नोकऱ्या कुणाला गेल्या? दुसऱ्या राज्यात गेल्या. गुजरातचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येतात आणि सांगतात आम्हाला इन्व्हेस्टमेंट्स गुजरातमध्ये पाहिजे. तू दुसरीकडे जा ना, इकडे आमच्या महाराष्ट्रात डोळा कशाला तुझा? यूपीचे मुख्यमंत्री सगळे इथे फिल्म स्टार आहेत ना, सगळ्या सिरियलचं शूटिंग आम्हाला यूपीला न्यायचं आहे. कशासाठी? शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान सगळे इथे राहतात ना. मग तू दुसरा काहीतरी शोध ना तुझ्या यूपीसाठी. आम्हाला आमच्या मागे कशाला लागले? म्हणजे फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशला न्यायची, इंडस्ट्री गुजरातला न्यायची, आमच्या सगळ्या नोकऱ्या दुसऱ्या राज्यांना द्यायच्या. मग मराठी माणसांनी काय घ्यायचं? टाळ घेऊन बसायचं आम्ही? आमच्या पोरांनी काय करायचं? भीक मागायची यांच्यासमोर? अरे खोके तुमच्या घरात आहेत, आमच्या घरात खोके नाहीत, उपाशी मरतील आमची पोरं. आणि ही लढाई माझी यांच्या विरोधात आहे. मी उगाच नाही लढायला उठले. माझं सुखात आयुष्य चाललं होतं, दिल्लीला खासदारकी चालली होती, व्यवस्थित माझं आयुष्य चाललं होतं, काही मला गरज नव्हती हे करायची. पण नंतर माझा स्वाभिमान, माझी जी मराठी अस्मिता आहे ना, ही जागी झाली. कोणी यावं आणि महाराष्ट्राला टपली मारून जावं, नाही चलेगा. या खोक्या सरकारला चालत असेल पण महाविकास आघाडीला चालणार नाही. कारण का माझ्या भाषणामध्ये यशवंतराव चव्हाणांचं नाव मी घेते, छत्रपतींचं नाव घेते, शाहू फुले आंबेडकरांचं नाव मी घेते, शरद पवारांचं नाव घेते आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते. जर मला ही नावं घ्यायची असेल तर मला कृतीमधून करून दाखवायला लागेल.
नाही जाणार एक पण नोकरी आता इथून, नाही जाणार महाराष्ट्राचं महत्त्व, नाही जाणार मुंबईचं महत्त्व. किती कष्ट करायला लागेल आणि संघर्ष करीन, पण एकही आज नंतर जर या खोके सरकारने घालवली ना नोकरी, तर नाही त्या मुख्यमंत्र्याला घरातून बाहेर पडू देणार. घरातच बसते, तिथेच गाडी अडवून त्याची. अरे ह्या लोकांनी विश्वास दिलाय. काय आमच्या कुटुंबाची ओळख होती? कोण सुप्रिया सुळे, कोण शरद पवार? एका शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या पोटी माझ्या वडिलांचा जन्म झाला. काठेचे वाडी गाव पण किती लोकांना माहिती होतं. बारामती कुणाला माहिती होती. पण आज काश्मीर टू कन्याकुमारी कुणामुळे माहिती आहे? तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे, तुमच्या आशीर्वादामुळे पवारसाहेब मुख्यमंत्री झाले. आणि ज्या योजनेबद्दल तुम्ही बोलला, ती योजना तुमच्या आशीर्वादामुळे ते करू शकले. तुम्ही साथ दिली म्हणून ते करू शकले. कुणासाठी हे केलं? हे आपल्यासाठी केलं. त्याच्यात ते काय स्वतः जमिनी घेत बसले नाही. आरोप प्रत्यारोप आमच्यावर खूप झाले हो. आरोप करणाऱ्यांचं काय झालं इतिहास काढून बघा जरा. त्याच्यामुळे खोटे आरोप रोज करतं. भारतीय भ्रष्ट जुमला पार्टी माझ्यावर पण रोज करतं आरोप. रोज एक वेगळा नवीन आरोप. मी त्यांना सांगते, समोर बसून आरोप करा ना, टी व्हीवरनं काय आरोप करता? मी जेव्हा आरोप करते, डंके की चोट पे करते. पार्लमेंटमध्ये समोर बसलेले असताना करते, बाहेर लपून छपून नाही करत. एक व्हिडिओ करून टाकते. हे सुप्रिया सुळे जे बोलीन ते खरं बोलीन आणि तोंडावर बोलीन. आणि जे करीन ते माझ्या राज्याच्या हितासाठी करीन, स्वतःच्या खिशे भरण्यासाठी नाही. मला कोणाला द्यायचे नाही कॅश. आणि आम्ही स्वाभिमानी लोक, किती खिशात हात घाला, आम्ही बिकावणं साबण नाही. आम्ही पैसे टाकले आणि तुमच्या बाजूने आलो. तुम्ही खोकेवाले आहात, आम्ही खोकेवाले नाही आहोत. अर्धी भाकरी खाऊ पण स्वाभिमानाने खाऊ, मिंदे नाही कोणाचे आम्ही. त्यामुळे हे जर आपल्याला सगळं बदलायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकमूट करावं लागेल. आणि महाविकास आघाडीची खूप मोठी ताकद आहे. आज तुम्ही बघताय काँग्रेस पार्टी लढते, राहुल गांधी रोज कष्ट करतायत, त्यांची बहीण कामाला लागले, सगळे नेते काँग्रेसचे कामाला लागले. सगळे 4 राज्यांमध्ये कमलनाथजी लढतायत. कारण गेलोट साहेबांकडे तर रेड झाली. गेलोट साहेब हे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या घरावर इलेक्शन चालू असताना रेड झाली. हा कुठला न्याय? ह्याचा अर्थ भारतीय जनता पक्ष घाबरली आहे. खरं आहे की नाही मला सांग. इलेक्शन राज्यात चालू असताना राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या घरी तुम्ही रेड करता, याचा अर्थ काय? डर गए हो. आता कशाला आईस केलं असतं? आता मी यांच्यावर आईस करीन का? आईस कधी करीन यांच्यावर? जर मला ती जमीन हवी असेल, माझ्या मनात काहीतरी काळं असेल तरच ना. ही चाललेली आहे पद्धत या राज्यामध्ये आणि या देशात. आणि जर सगळेच त्यांना हो हो म्हणायला लागले तर ही लोकशाही राहणार नाही. आणि मी लोकशाहीमध्ये माझा जन्म झाला आहे आणि ही लोकशाही टिकवण्यासाठी कितीही किंमत मोजावी लागले तरी मोजू. पण तुम्हाला मोकळा श्वास आणि तुमच्या मुलांना नोकऱ्या या देण्यासाठी काहीही कष्ट करण्याची आमची तयारी. आरक्षणाचा विषय रोज तुम्ही टी व्ही बघत असाल. मला एक प्रश्न सांगा. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षणाची मागणी आहे. किती वर्ष मागणी आहे. हेच DCM-1 तुम्हाला माहिती आहे ना हिशोब सगळा. ह्या राज्यात एक मुख्यमंत्री आहेत आणि DCM आहेत आणि DCM आहेत. आणि मला वाईट त्या ह्याचं वाटतं. आणि एक मराठी माणसाची गोष्ट हे DCM-1 आहे. आता मला DCM-1 कोण माहिती आहे का तुम्हाला? त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस. आता मला कसं माहिती आहे? पत्रकारांनी सांगितलं. ते म्हणले हो ताई ते DCM-1 म्हटलं कोण DCM-1? म्हणले ते देवेंद्र फडणवीसजी. म्हटलं तुम्ही त्यांना DCM-1 का म्हणता? ते म्हणले त्यांच्या बरोबरचा फोटोग्राफर असतो ना, त्याचं जॅकेट असतं आणि धक्का मारत इकडे तिकडे फिरत असतो. म्हटलं काय? आणि त्या जॅकेटवर DCM-1 लिहिलं असतं. म्हणजे त्यांनी एवढ्यासाठीच फोटोग्राफर ठेवला आहे की तो फक्त त्या देवेंद्र फडणवीसांचे फोटो काढत राहतो पुरा टाईम. ते आता ठीक आहे, तो त्यांचा चॉईस आहे, त्यांचा प्रॉब्लेम आहे. पण DCM-1 तर मी मराठी माणसाचं भांडण काय आहे तुम्ही समजून सांगते तुम्हाला. ह्या राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचं काय केलं तुम्ही बघितलं? मराठी माणूस. शरद पवारांचं पक्षाचं काय केलं? मराठी माणूस. नितीन गडकरी साहेबांचं दिल्लीत काय हाल होत आहे तुम्ही बघताय? मराठी माणूस. चौथा विषय देवेंद्र फडणवीसांचा. मला देवेंद्रजींबद्दल खरंच वाईट वाटतं. आता तुम्ही म्हणाल उगाच बोलत नाही आहे. मी सांगते का वाईट वाटतं. 105 आमदार निवडून आले. किती? 105. आता 105 आमदार निवडून आल्यावर मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे होतं? देवेंद्र फडणवीस. अपना पास हो गया, मेरिट में भी बच्चा आ गया. त्यांना मुख्यमंत्री केलं नाही.
डिमोशन केलं. 10 पैकी 10 मार्क मिळाले होते बिचाऱ्यांना, त्यांना DCM केलं. 10 पैकी 5च मार्क खाली केले. DCM करून डिमोशन केलं, अजून एक डिमोशन केलं, 2.5 मार्कावर आणलं, आणखीन एक DCM आणून. म्हणजे जो माणूस 105 मार्क घेऊन पास झाला आहे त्याचे 50% करून DCM केला आणि त्याच्यानंतर अर्धा DCM केला. बरोबर आहे की नाही? म्हणजे जो 10 पैकी 10 होता त्याला 2.5 मार्कावर आणला. कोण शिक्षक आहे का इथे? कोण शिक्षक आहे का इथे? आहे, तुम्हीच शिक्षक आहात ना? 2.5 मार्क म्हणजे 10 पैकी 5 का फेल? फेल. जो बिचारा 10 पैकी 10 मिळाला त्याला 2.5 वर आणला, त्याच्या बाबाला जॅकेट घालून फिरायला लागतंय DCM 1. अन्याय की नाही? आता या चौघांमध्ये काय कॉमन आहे? बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, गडकरी साहेब आणि देवेंद्रजी, हे चौघांमध्ये काय कॉमन आहे ज्यांच्यावर अन्याय झालाय? हे चारही मराठी माणसं आहेत. आणि त्यांच्यावर अन्याय करणारा एकच व्यक्ती आहे जो दिल्लीची अदृश्य शक्ती आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात आज कट कारस्थान कोण करतंय? तर ते दिल्लीचे लोक आहेत. आपण सगळे धनगर समाजाचे लोक आहात ना? तुम्हाला पण आरक्षण देणार होते, आठवतं? महाराष्ट्रामध्ये म्हणतात की आम्ही धनगरांना आरक्षण देणार, आणि दिल्लीमध्ये हीच भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणतात की आम्ही धनगरांना आरक्षण देणार नाही. हे मी म्हणत नाही, येते. आणि तुम्ही चेक करा की गेल्या 5 वर्षामध्ये मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी सगळ्यात जास्त वेळा हा मुद्दा मांडणारा कोण आहे? तो मुद्दा मांडणारा एक व्यक्ती आहे, जिचं नाव सुप्रिया सुळे. हे तुम्ही कुठल्याही चॅनलला विचारा, डेटा काढा. कारण का मी बघते ज्या पद्धतीने लढतायत. जरांगे पाटील लढतायत. अरे चर्चेला तर बसूया. केवढी मुलं आत्महत्या करतायत रोज. एक अहो त्या आईला विचारा तिच्या मुलाचं दुःख. मला एवढ्या महिला आहात ना, सगळ्यात जास्त दुःख कोण देतं? सासू देते, नवरा देतो, आई वडील देतात का मूल देतं? मला सांगा. मूल. सगळ्यात जास्त आनंद एका महिलेला कोण देऊ शकतं? तर तिचं मूल देऊ शकतं. आणि सगळ्यात जास्त दुःखही कोण देऊ शकतं? हे मूलच देऊ शकतं. ऐकायला मी पण तुमच्यासारखी एक आई आहे. मुलांपेक्षा आपला जीव कशात अडकत नाही. आणि अशा महिला ज्यांच्या मुलांनी गेल्या अनेक दिवसामध्ये आत्महत्या केल्या, त्याला जबाबदार कोण आहे? हे 50 खोक्याचं ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. हे पापी सरकार आहे, हे खूनी सरकार आहे, गद्दार सरकार आहे. आणि हे सरकारने या सगळ्यांना सांगितलं होतं आम्ही आरक्षण देणार. या जरांगे पाटलांना सांगितलं होतं की नाही 40 दिवसात आरक्षण देऊ. किती दिवस झाले आता? त्यांचं चाललंय 3रा दिवस चाललाय. करेक्ट? 3रा दिवस चाललाय त्यांचा. जुमलेबाजी. इथे एक बोलायचं, दिल्लीला एक बोलायचं. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप गांभीर्याने पुढचं राजकारण आणि समाजकारण करायचं. आणि आपला महाराष्ट्र जर वाचवायचा असेल, आपली मराठी अस्मिता जागवायची असेल, मराठी भाषा वाचवायची असेल, कोकण वाचवायचं असेल, चांद्याचे बांधा म्हणता ना, मग बांध्याला वाचवायचं का नाही? चांद्यानी आम्ही सुरुवात करू, तुम्ही बांध्यानी सुरुवात करा, मध्ये भेटू कुठेतरी. खरं आहे का नाही मला सांगा. ह्या बदल आपल्याला, ही लढाई माझी वैयक्तिक कुणाशीच नाही आहे. माझी लढाई माझ्या महाराष्ट्राच्या मातीसाठी आहे. कोणी दिल्लीवरनं अदृश्य आहात, मी तर त्यांना ईस्ट इंडिया कंपनी म्हणते. ईस्ट इंडिया कंपनी. दिल्लीतलं येऊन सगळं घ्यायचं आहे. नाही दूंगी, मेरी झाशी नाही दूंगी. लढली ना झाशीची राणी, अशी एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. तुम्ही सगळ्यांनी एकदा ठरवलं ना, तर या सगळ्यांचा एका इलेक्शनमध्ये करेक्ट कार्यक्रम आपण करू. आणि आपल्याला सगळ्यांना एकजूट राहायचं आहे. आणि महाविकास आघाडीची जी ताकद आहे, जी मराठी अस्मिता आहे, जो खरेपणा आहे, तो आपल्याला एकत्र करायचं आहे. लढेंगे और जीतेंगे. एवढंच मी तुम्हाला सांगण्यासाठी आले. महिला आलेल्या आहेत. महागाईचा खूप मोठा आव्हान आपल्या समोर आहे. महागाईबद्दल मला माहिती आहे, माझी आई रोज कटकट करते. मी घरात शिरले की आई मला म्हणते, अरे महागाई झाली, कोथिंबीर 400 रुपये झाली. मी म्हटलं अगं आत्ताच थकून घरात आले, तू आलं की कटकट काय सुरू करते? मग म्हणते दूध 2 रुपयांनी वाढलं, लसूण 3 रुपयांनी वाढलं, ते अजून काय लसूण, हां डाळ, तेल. घरात नाही गेलं की आता म्हणणार दिवाळी आली, इतकी महागाई झाली, सिलेंडर महाग झालं. कोथिंबीर काय भाव आहे? कोथिंबीर आहे का नाही? किती आहे भाव इकडे गावात? किती?
40 रुपये आहे की नाही कोथिंबीर? आठवतं का माझ्या तरी लहानपणी भाजीला जायचो ना तेव्हा कढीपत्ता मिरची आणि कोथिंबीर तो भाजीवाला टाकायचा आमच्या पिशवीमध्ये, करेक्ट? आता 40 रुपये घेतो एवढुश्यासाठी. फोटो काढून ठेवा, पोरांना सांगा हे बघा याला कोथिंबीर म्हणतात. कुणाला परवडणार आहे हो? आणि मी तुम्हाला जायच्या आधी 2च गोष्टी सांगून माझं भाषण संपवणार आहे. आता भाषण तर सगळं झालं, पण तुमच्यासाठी माझ्या भाषणात काय आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत जेव्हा येईल तेव्हा 3-4 गोष्टी आम्ही करणार आहोत आणि हे सगळ्या रेकॉर्ड करून ठेवा. ऑक्टोबरमध्ये पुढच्या वर्षी सत्तेत येईल ना तेव्हा आपण आमचा जो महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येईल ना तेव्हा काय काय बोलेल इथे येऊन त्याचा भाषण सांगते तुम्हाला. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा मायबाप जनतेची, सन्मान महिलेचा आणि शेतकऱ्यांचा आणि स्वाभिमान माझ्या महाराष्ट्राचा. हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही 5 वर्ष, पहिली 5 वर्ष तुमची सेवा करणार. आणि ह्यांच्यासारखं मी भाषण करत नाही, पुढची 50 वर्ष आमची सेवा, हिशोब 5 वर्षाचा करू, चांगली सेवा करू आणि मग केलेलं काम तुमच्या पायात आणून ठेवून मग तुम्ही आशीर्वाद द्या पुढच्या 5 वर्षासाठी. आणि आम्ही काय करणार 5 कामं? पहिलं आम्ही काम करणार की सगळ्या MIDCs ह्या महाराष्ट्रातच राहणार आणि प्रत्येक MIDC टप्प्याटप्प्यांनी इन्व्हेस्टमेंट येणार आणि ती पहिल्या वर्षात येणार, हा शब्द मी तुम्हाला देतो. हे आम्ही करणार म्हणजे करणार. महिलांची सुरक्षितता, महिलांची सुरक्षितता हे महाविकास आघाडीच्या सरकारचं प्राधान्य असेल. कुठलीही मुलगी घराच्या बाहेर गेली की कुठल्या आईला भीती वाटता कामा नये की माझी मुलगी घरी येते का नाही, किती वाजता येईल, धग धग नोन. आता तुम्ही विचाराल हे आधी झालं, आत्ताच का भीती वाटते? त्या काळामध्ये माझे ज्येष्ठ बंधू RR पाटील या राज्याचे गृहमंत्री होते, तेव्हा कधी भीती वाटायची का नाही? हे सगळे पोलीस उभे आहेत ना, महिला पोलीस, त्यांना विचारा त्यांची नोकरी कधीच्या काळात झाली, RR पाटीलच्या काळात झाली की नाही भरती, सांगा मला. या सगळ्या महिला ज्या आलेल्या आहेत ना त्या कैलासवासी RR पाटलांच्या काळातल्या आहेत. मला अभिमान वाटतो आमच्या लेकींचा की उंबरठा ओलांडून आज पुरुषांच्या खांद्याला लावून ड्युटी करतात. कधी त्या महिलेचा विचार केला ना, तिला टॉयलेट मिळतंय ना, बसायला जागा मिळते, कोण तिला विचारत नाही. पुरुषांचं एवढं अवघड नसतं जेवढं महिलांचं असतं. तरी आमच्या या सगळ्या महिला पोलीस भरती जी कैलासवासी RR पाटलांनी केली, मोठा सामाजिक परिवर्तन आपल्या राज्यात झाले. त्या काळात होतं की नाही महाराष्ट्र सुरक्षित? आता नाही, कारण का गृहमंत्री फेल आहे, 2.5 मार्कावर आहे. काय अपेक्षा करणार? फेलवरून काय, जे मूल 2.5 मार्क मिळतं त्याच्याबद्दल काय बोलणार आपण? त्यामुळे तो एक विषय घेणार. शेतकऱ्यांना हमी भाव, प्रत्येक शेतकऱ्याला हमी भाव, तुमच्या काजूला, तुमच्या सुपारीला हमी भाव आम्ही देणार. हे रेकॉर्ड करून ठेवा सगळं. हे आमच्या सरकारचं प्राधान्य असेल. तुमच्या एरियातली एकही शाळा बंद होणार नाही. आत्ताचे मंत्री ज्यांनी बंद केल्या त्या सगळ्या शाळा आम्ही उघडणार आणि दारूची दुकानं बंद कमी करणार. त्याच्यानंतर आरोग्यासाठी नांदेडला जी घटना झाली तुम्ही बघितली ना, रक्त माझं मन असं तुटत होतं जेव्हा मी त्या आयांना भेटत होते. 12 महिलांची मुलं दगावली, 12. तुम्ही विचार करा त्या जन्मदात्या आईला काय वाटलं असेल. या राज्याच्या या मुख्यमंत्री आणि DCM 1 देवेंद्रजी एकदा विमानाने दिल्लीला जातात प्रायव्हेट प्लेननी, पण त्यांना नांदेडला जायला वेळ मिळाला नाही, त्यांना संभाजीनगरला जायला वेळ मिळाला नाही, त्यांना नागपूरला जायला वेळ मिळाला नाही, त्यांना ठाण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये DCM 1ला जायला वेळ मिळाला नाही जिथे लोक दगावली आहेत. या राज्याची आरोग्य सेवा सगळ्यात चांगली कधी चालली? जेव्हा राजेश टोपे या राज्याचे आरोग्यमंत्री होते. हे मी म्हणत नाही आहे, हे केंद्र सरकार म्हणते. कोविडमध्ये मिळालं की नाही औषध? कोविडमध्ये इंजेक्शन मिळालं का नाही? कुणाचं सरकार होतं तेव्हा? या खोक्यांचं सरकार होतं, उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. हे कुणालाही विसरून चालणार नाही. आणि राजेश भैयांनी जे काम केलं हे महाराष्ट्र नाही देश कधी विसरणार नाही. त्याच्यामुळे राजेश भैयांनी एक नवीन पॉलिसी केलेली आहे. आमचं सरकार आल्यानंतर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये एकही गोळी औषधाची तुम्हाला आम्ही कमी पडू देणार नाही. हा शब्द मला तुम्हाला द्यायचा. त्यामुळे ही सगळी कामं पहिल्या 5 वर्षात करायची आहे. शाळा, आरोग्य, शेती, महिला सुरक्षितता आणि नोकऱ्या. आणि मी काय सांगणार नाही, 2 कोटी नोकऱ्या देईन, 15 लाख अकाउंट, तुमच्या अकाउंटमध्ये मी पैसे टाकणार नाही. तुम्ही कर्तृत्ववान आहात, आपल्याला कोणाची भीक नको. आम्ही स्वाभिमानी लोक, कष्ट करू
आणि 15 काय 30 लाख रुपये कमवू आणि कॅशमध्ये नाही हां, बँकवाले पैसे, खिशात हात घालण्यावाले पैसे नको आहेत आम्हाला, आमच्या घामाचे रक्ताचे पैसे पाहिजेत. आम्ही स्वाभिमानी मराठी लोक आहोत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. आज सगळ्या संयोजकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इथे या कार्यक्रमाचं नियोजन केलं. या भागातले जे जे स्थानिक प्रश्न आहेत ते आवर्जून मी माननीय जयंत पाटील आणि आदरणीय पवारसाहेबांच्या कानावर त्यांना माहितीच आहे, पण पुन्हा एकदा नक्की सांगेन. आणि तुमची जी काही प्रलंबित कामं आहेत, जरी विरोधात असलो तरी पूर्ण ताकदीने त्याच्यासाठी लढू आणि तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, एवढं तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा. आदरणीय पवारसाहेबांना जे तुम्ही प्रेम दिलं, हे ऋणानं बंद आणि ह्या नात्यातला ओलावा हा 6 दशकांचा आहे आणि तो आदरणीय पवारसाहेबां तुमच्यामध्ये आहे. त्यासमोर मी नतमस्तक होऊन सगळ्या कोकणच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.